Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 8 maths chapter number 5 expansion formulae. यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 हा कंप्लीट करून घेणार आहे. यामध्ये फर्स्ट आपल्याला क्वेश्चन आहे एक्सपांड, त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल 2m - 5 क्यूब. आता यामध्ये आपल्याला फॉर्म्युल्याच्या कोडिंग सॉल्व करायचं आहे. बुकमध्ये आपल्याला दोन फॉर्म्युले दिलेले आहे, म्हणजे ह्याच फॉर्म्युल्याचे एक्सपान्शन आपल्याला आणखी एक दिलेला आहे. तर हे जे शॉर्ट एक्सपान्शन दिलेलं आहे, मी हे शॉर्ट एक्सपान्शन फॉर्म्युला यूज केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला इझिली समजेल. तुम्ही त्या फॉर्म्युल्याने पण एक्सपान्शन करू शकता जो आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे, पण हा शॉर्ट फॉर्म्युला आहे, यानुसार आपल्याला लवकर समजेल. तर हा फॉर्म्युला आपण याच्यासाठी यूज करणार आहे. मग इथे दोन टर्म दिलेले आहे आपल्याला, म्हणजे हे 2m फर्स्ट टर्म आहे आणि 5 ही सेकंड टर्म आहे. मग आपण जर असं लिहिलं की इथे फॉर्म्युल्यामध्ये a आणि b आहे, 2m दिलेले आहे a आणि b, तर याच्यामध्ये a कोण आहे 2m आहे आणि b कोण आहे 5 आहे. म्हणून आपण असा आधी राईट करून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. आता आपण व्हॅल्यूज पुटअप करू फॉर्म्युल्यामध्ये. इथे फर्स्ट टर्म काय आहे 2m, म्हणजे 2mचा आपल्याला क्यूब घ्यायचा आहे, 2m क्यूब मायनस सेकंड टर्म म्हणजे b काय आहे 5, म्हणजे 5चा पण आपल्याला क्यूब घ्यायचा आहे, मायनस इथे 3 आहे. आता इथे 3ab ब्रॅकेट a मायनस b आहे. ओके, पण आता ह्या 3 मध्ये असं आहे 3 × a × b इंटू ब्रॅकेटला पण a मायनस b, म्हणजे ह्यामध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन साईन असतं या तिघांच्या मध्ये पण. ओके, आता आपण सॉल्व करूया हे. म्हणजे इथे मल्टिप्लाय साईन येणार आणि a काय आहे 2m, म्हणून आपण 2m घेणार इंटू b 5 इंटू, म्हणजे ह्या बीच्या आणि ब्रॅकेटच्या मध्ये पण काय साईन आहे इंटू, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. तर इथं 2m मायनस b काय आहे 5. तर आता आपण व्हॅल्यू पुटअप करून घेतल्या. नेक्स्ट आता सॉल्व करूया. आता इथे आपल्याला 2mचा क्यूब काढायचा आहे. म्हणजे 2चा क्यूब कसं काढायचा, तर आपण काय करत असतो 2 × 2 × 2, 2 2 जार 4, 4 2 जार 8, म्हणजे इथे येणार 8 आणि mचा क्यूब काय येणार m क्यूब. ओके, नेक्स्ट आता इथे मायनस साईन घ्यायचा. आता इथे 5चा क्यूब काढायचा. मग कसा 5 × 5 × 5, इथे क्यूब आहे म्हणून आपण 5ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करत आहे. 5 5 जा 25, 25 5 जा 125. ओके, मायनस आता आपल्याला ही जी टर्म दिलेली आहे ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करायची आहे. म्हणजे 3 × 2 × 5, म्हणजे 3 2 जा 6, 6 5 जा 30, म्हणजे इथे 30 घ्यायचा आणि हा m 2ला मल्टिप्लाय होता म्हणून इथे आपण m याला मल्टिप्लाय लिहिणार. ओके, नेक्स्ट आता इथे मल्टिप्लाय साईन येणार आहे आणि 2m मायनस 5 आपण ॲज इट इज लिहिणार आहे. ओके, आता आपल्याला बघायचं आहे की ह्या स्टेपमध्ये आपण पूर्णपणे सॉल्व करून घेतलेला आहे. याचा आपण क्यूब काढलेला आहे आणि बीचा पण आपण क्यूब काढला, म्हणजे 5चा क्यूब काढलेला आहे. म्हणून आपली ही जी मेथड टर्म आहे ही टर्म ॲज इट इज आपल्याला राईट करायची आहे आणि ही टर्म जी आहे ही एवढी मल्टिप्लिकेशनला आहे. 30m इंटू ही ब्रॅकेट आहे 30mला मल्टिप्लाय, म्हणजे आपल्याला 30mने 2mला मल्टिप्लाय करायचं आहे. 13 2 जा, तर 3 2 जा घेणार, 3 2 जा 6 आणि हा 0 राहिलेला इथे लिहिणार आणि m इंटू m स्क्वेअर येणार आहे. आता 30ने आपण 2mला मल्टिप्लाय केलं तर याच 30ने आपल्याला परत 5ला पण मल्टिप्लाय करायचा आहे, कारण हा जो 30 आहे ब्रॅकेटच्या जो आतमध्ये ज्या पण काही दोन टर्म आहे त्या दोन्हीही टर्मला मल्टिप्लाय आहे. म्हणून आता इथे बघा साईन जर बघितला आपण तर इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, मायनस प्लस इथे मायनस साईन घेतलेला आहे. ओके, पण आता इथे मायनस आहे आणि इथे 5ला मायनस आहे, मायनस मायनस साईन प्लस होणार आणि 13 5 जा, म्हणजे 3 5 जा 15 आणि हा 0 इथे लिहिणार आणि इथे m आहे म्हणून आपण इथे m लिहिणार. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे. जे पण काही ह्या टर्म्सला पॉवर आलेले आहेत mला, ह्या पॉवरच्या अकॉर्डिंग आपल्याला लिहायचं आहे. तर इथे m क्यूब आहे, इथे m स्क्वेअर आहे आणि इथे m काही नाही, म्हणजे m1 आहे म्हणून आपण इथे m क्यूब घेणार. नंतर m स्क्वेअर म्हणजेच काय मायनस हा मायनस 60m स्क्वेअर आता इथे प्लस 150 आहे तर प्लस 150m
आणि कॉन्स्टंट टर्म 125. ओके, म्हणजे पॉवरच्या अकॉर्डिंग आपण हे आन्सर राईट केलेलं आहे. नेक्स्ट आहे सेकंड एक्झाम्पल 4 - p³. यामध्ये जो ए आहे हा ए इथे 4 दिलेला आहे आणि बी हा p दिलेला आहे. ओके, आता आपण व्हॅल्यू पुटअप करूया. इथे आपल्याला सांगितलं a³ घ्यायचा, म्हणजे a किती आहे 4, म्हणून आपण इथे 4चा क्यूब घेणार, मायनस इथे b³ घ्यायचा, म्हणजे b काय आहे p, म्हणजे इथे pचा क्यूब घेणार आपण, मायनस इथे 3 आणि इथे a 3 × a × b घ्यायचा आहे, म्हणजे 3 × 4 × p आणि इथे पण मल्टिप्लाय असतो ब्रॅकेटमध्ये. आता ब्रॅकेटमध्ये आपल्याला a दिलेला आहे, म्हणजे a 4 आहे, मायनस b काय आहे p. आता इथे आपण व्हॅल्यू पुटअप करून घेतले. आता आपण सॉल्व करूया. आता इथे 4चा जो क्यूब आहे तो काढायचा आहे, तर आपण काय करत असतो 4 × 4 × 4 म्हणजे 4 4 जा 16 आणि 16 4 जा 64. ओके, मायनस आता इथे पीचा क्यूब काय येणार आहे p³ येणार आहे, म्हणून इथे p³ राईट करायचा आहे. आणि इथे आपल्याला ही जी टर्म आहे एवढी या टर्मचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 3 4 जा 12 आणि इंटू p म्हणजे 12p इंटू इथे ब्रॅकेट ॲज इट इज 4 - p. आता नेक्स्ट स्टेप घेऊया आपण. 64 ॲज इट इज मायनस p³ ॲज इट इज मायनस आता इथे हा 12p आहे, ब्रॅकेटला पूर्णपणे मल्टिप्लाय, म्हणजे पूर्ण ब्रॅकेटच्या ज्या आतमधील दोन्हीही टर्म आहेत त्या दोन्हीही टर्मला 12p हा मल्टिप्लिकेशनला आहे, म्हणजे 12p हा 4ला पण मल्टिप्लाय होतो आणि 12p हा pला पण मल्टिप्लाय करायचा आहे. 12 × 4 48 आणि हा p आहे, p लिहिणार आपण. आता इथे आपण मायनस साईन दिलेला आहे, कारण इथं 12ला मायनस साईन आहे आणि प्लस 4ला प्लस साईन आहे. मायनस प्लस मायनस साईन येतं, म्हणून आपण मायनस साईन दिलं. आता इथे 12ला मायनस आहे, pला मायनस आहे, मायनस मायनस प्लस होणार, म्हणून आपण इथे प्लस साईन लिहिणार आहे. 12 × p 12p². ओके, आता बघा इथे आपल्याला ऑर्डरनुसार राईट करायचं आहे, तर आपण इथे 64 हा कॉन्स्टंट आहे म्हणून 64 घेणार आहे. आता पॉवरनुसार लिहायचं आहे आपल्याला, तर pला 3 पॉवर आहे, इथे 48p 1 पॉवर आहे, 12p 2 पॉवर आहे, म्हणून इथे मायनस आपण 48p प्लस 12p पॉवर 2 म्हणजे स्क्वेअर आणि मायनस p³. ठीक आहे, आपल्याला इथे पॉवरनुसार राईट करायचं आहे, तर आपण कॉन्स्टंटपासून तर ग्रेटर पॉवरपर्यंत राईट करत जाऊ शकतो किंवा ग्रेटर पॉवरपासून कॉन्स्टंट पॉवरपर्यंत राईट करत जाऊ शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड 7x - 9y³. यामध्ये a 7x आहे, a = 7x आणि b = 9y. फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करणार आहे, म्हणजे आपल्याला a चा क्यूब काढायचा आहे, म्हणजे 7x³ लिहिणार आपण, 7x³. इथे आपल्याला मायनस b चा क्यूब म्हणजे 9y³ मायनस 3a × b म्हणजे 7x × 9y इंटू इन ब्रॅकेट a - b म्हणजे 7x - 9y. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला 7x याचा क्यूब काढायचा आहे, म्हणजे आपण काय करत असतो 7 × 7 × 7 क्यूब काढायचा आहे, तर 3 टाइम आपण 7 मल्टिप्लाय करत असतो, म्हणजे 7 7 49. 49ला आपल्याला परत 7ने मल्टिप्लाय करायचं आहे. 7 9 जा 63, इथे 3 कॅरी 6, 7 4 जा 28. 28 मध्ये जर आपण 6 ॲड केला तर 34 आन्सर येणार आहे, म्हणजे 343 हा 7चा क्यूब आहे आणि इथे xचा क्यूब x³ येणार आहे. ओके, ॲज इट इज आता आपण 9चा क्यूब पण फाइंड करणार, जसं की आपण 9 × 9 × 9 करत असतो 9चा क्यूब फाइंड करण्यासाठी. मग 9 9 जा 81 आणि 81ला या 9ने मल्टिप्लाय करायचं. 9 1 जा 9, 9 8 जा 72, म्हणजेच इथे मायनस साईन घ्यायचं आणि 729 हा 9चा क्यूब असणार आणि yचा क्यूब y³ येणार. ओके, आता आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे. बघा इथे मायनस साईन आहे, तर इथे आपण मायनस साईन देणार.
आपल्याला इथे 3 × 7x × 9y करायचं. मग 3 × 7, 3 7 जा 21, 21ला 9ने मल्टिप्लाय करायचं आहे. 9 1 जा 9, 9 2 जा 18 म्हणजे 189. आता इथे x आहे तर x आणि इथे y आहे तर y घेऊया. ठीक आहे. आता ही जी स्टेप आहे ही टर्म आपल्याला ॲज इट इज लिहायची आहे. नेक्स्ट आता आपण ह्याचे क्यूब काढून घेतलेले आहे. 9y पण क्यूब काढून घेतलेला आहे. म्हणून आता या टर्ममध्ये आपल्याला काही चेंज करायची आवश्यकता नाही. म्हणजे ही टर्म ॲज इट इज इथे येणार आहे. आता जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह केलेलं होतं की इथे जे नंबर्स असतात या नंबरला मल्टिप्लाय असतो ब्रॅकेट. ओके, म्हणजे पूर्ण जे ब्रॅकेटमध्ये दोन्ही टर्म आहे दोन्ही टर्मला या नंबरला मल्टिप्लाय आहे. 189xy × 7 करायचं आहे. मग इथे 189 × आपण 7 करूया. 7 9 जा 63, 7 8 जा 56. 56 मध्ये आपण 6 ॲड केले तर किती होणार आहे 62. म्हणजे इथे 2 परत इथे कॅरी 6. 7 1 जा 7, 7 मध्ये आपण 6 ॲड केले तर 13. म्हणजे आन्सर काय येणार 1326. आता इथे x आहे इथे पण x आहे. x × x चा स्क्वेअर आणि इथे हा y इथे येणार आहे. ओके. आता आपल्याला 189 मल्टिप्लाय 9 करायचं आहे. म्हणजे आता इथे साईन बघायचं काय येणार. इथे आपण बरोबर साईन घेतलेला आहे की मायनस आहे आणि 7ला प्लस आहे. मायनस प्लस मायनस साईन म्हणून आपण इथे मायनस घेतलेला आहे. पण आता इथे मायनस आहे आणि 9ला पण मायनस आहे. मायनस मायनस इथे प्लस साईन घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मल्टिप्लाय करायची. मल्टिप्लिकेशन आपण 189 × 9 करणार. 9 9 जा 81, 8 कॅरी. 9 8 जा 72. 72 मध्ये आपल्याला 8 ॲड करायचा म्हणजे 80 इथे 0 आणि इथे 8. 9 1 जा 9, 9 + 8 17. म्हणजे आन्सर येणार 1701. आता इथे x आहे इथे x आहे का नाही. म्हणजे फक्त आपल्याला इथे x लिहायचा. आता इथे y आहे आणि इथे y आहे. y × y चा स्क्वेअर. ओके. आता बघा या स्टेपमध्ये आता आपण कोणतीही प्रकारे चेंज करू शकतो का नाही. म्हणजे काहीही तिथं आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी राहिलेलं नाही. पण इथे आपण पॉवरच्या अकॉर्डिंग राईट करायचं आहे. आता इथे x पॉवर 3 आहे म्हणजे x³ आहे तर इथे x² आहे आणि इथे x1 आहे. म्हणजे इथे आपल्याला 343x³ घ्यायचा. आता x³ झालेला आहे तर x² घ्यायचा आहे म्हणजे ही पॉवर आपल्याला इथे घ्यायची आहे. म्हणजे -1323x²y. नंतर आता आपल्याला ही टर्म इथे लिहायची म्हणजे प्लस 1701 इथे xy² आणि ही टर्म इथे लिहायची. आता ही जी टर्म आहे या टर्मला मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन द्यायचं आणि 729y³ लिहायचं आहे. आता पॉवर चेक करूया बरोबर आलेत का. x³ आलेला आहे, x² आहे आणि इथे x आहे. परत आता yची पॉवर चेक करूया. इथे y आहे इथे y² आहे आणि इथे y³ आहे. म्हणजे पॉवर ह्या बरोबर एका साईडला आलेल्या आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 58³ आता इथे आपल्याला मोनोमियल टर्म दिलेली आहे. आपल्याला ही बायनॉमियल टर्ममध्ये कन्व्हर्ट करायची आहे. पण इथे मध्ये आपल्याला मायनस साईन घ्यायचं आहे. आपल्याला 2 नंबर पाहिजे आणि मध्ये मायनस साईन पाहिजे. तर आपण असं लिहू शकतो की 60 - 2. 60 - 2 जर आपण मायनस केली तर इथे किती येणार 58च आन्सर येणार आहे. म्हणजे इथे आपल्याला फर्स्ट ए काय मिळालेला आहे A 60 आणि B आपण 2 घेतलेला आहे. आपल्याला इथे मायनस साईन पाहिजे कारण आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो म्हणून आपण इथे मायनस साईन घेतली. मायनस केली तर इथं 58 आन्सर येणार आहे. म्हणून आता आपण ह्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करू. इथे A चा क्यूब म्हणजे 60चा क्यूब घ्यावा लागेल. आता इथे मायनस B चा क्यूब म्हणजे 2चा क्यूब मायनस इथे 3 × A म्हणजे 60 × B म्हणजे 2 × ब्रॅकेटला 60 -
2 a मायनस बी आहे, a मायनस बी आपण 60 मायनस 2 इथे लिहिला. स्टेपमध्ये आता इथे आपल्याला 60चा क्यूब काढायचा आहे. म्हणजे इथे काय करायचं आहे, आपल्याला 60 इंटू 60 इंटू 60 घ्यायचं आहे. तर इथे 10 20 30 आपण ॲज इट इज राईट करून द्यायचं आहे. आणि इथे आपण 6 6चा 36 आणि हा 6 त्याला मल्टिप्लायला येईल. 6 6 36 इथे 6 कॅरी 3, 6 3 18, 18 मध्ये 3 मिळवले 21. ओके, म्हणजे काय येणार आहे 60चा क्यूब 2,60,000. नेक्स्ट आता 2चा क्यूब काय असणार आहे 8, कारण 2 2 4 आणि 4 2 8, म्हणून इथे मायनस साईन द्यायचं आणि इथे 8 घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट आता आपल्याला ही टर्म सॉल्व्ह करायची आहे. तर ह्या टर्ममध्ये 3 डिजिट मल्टिप्लिकेशनला आहेत, म्हणून सर्वात प्रथम आपण 2 जे नंबर आहे त्यांची मल्टिप्लाय करणार. आता इथे मायनस साईन आहे तर इथे पण मायनस साईन द्यायचं. 3 6 18 आणि हा 0 इथे लिहायचा. मल्टिप्लाय 2 इंटू 60 मायनस 2 58. नेक्स्ट स्टेप घेऊया. 2,16,000 मायनस 8 मायनस, आता या दोघांची मल्टिप्लाय केली तर बघा 2 0 0, 2 8 16, 16चा 6 कॅरी 1, 2 1 2 आणि 1 ॲड केला तर 3. ओके, 360 मल्टिप्लाय येणार आहे. आणि इथे मल्टिप्लिकेशनला 58 आपल्याला राईट करायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 360 इंटू 5. आता नेक्स्ट स्टेपला इथे आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायची आहे 360 इंटू 58ची, म्हणून ही स्टेप आपण ॲज इट इज राईट करणार आहे. ही टर्म मायनस 8 मायनस ह्या दोघांची आपण इथे मल्टिप्लाय करणार आहे. 8 0 0, 8 6 48, इथे 8 कॅरी 4, 8 3 24, 24 मध्ये 4 ॲड केला 28. नेक्स्ट आता 5 इथे 0 ॲड करावं लागेल. 5 0 0, 5 6 30, इथे कॅरी 3 येणार. 5 3 15, 15 मध्ये 3 ॲड केला 18. आता याची आपल्याला ॲड करायची. 0 8 8, 2 + 8 10 कॅरी 1 2, म्हणजे काय आहे आन्सर 20,880. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्या दोघांची काय करायची मायनस करायची आहे आणि जे मायनस येणार त्यामधून हा नंबर आपल्याला मायनस करायचा आहे. ओके, तर सबट्रॅक्शन करून घेणार आहे. इथे आपल्याला 2,16,000 यामधून आपल्याला 8 मायनस करायचं आहे. तर इथे आपण कॅरी घेणार आहे 10 9. सबट्रॅक्शन आपण सर्वांना जमतंच. 10 मधून 8 काढल्या 2 राहिला, इथे 9 येईल 9, इथे 5 राहील आणि इथे 5 1 2, म्हणजे काय आन्सर येणार आहे 2,15,992. आता आपण ह्या दोघांची मायनस केलेली आहे, तर मायनस आपल्याला 20,880 ह्याची मायनस करायची. आता आपण या दोघांची सबट्रॅक्शन केली तर काय येणार आहे 1,95,112 आन्सर येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5th नंबर 198. इथे पण आता आपल्याला बायनॉमियल फॉर्ममध्ये हे कन्व्हर्ट करायचं आहे. तर आपण घेणार आहे इथे 200 मायनस 2, कारण इथे आपल्याला मध्ये मायनस साईन पाहिजे, त्यानुसार आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो याला. म्हणून 198ला आपण कसं मायनस केलं 200 मायनस 2. जर आपण हे मायनस केली तर इथे हे आन्सर येणार आहे 198 क्यूब. ओके, मग यामधील आता ए म्हणजे ए किती आहे इथे 200 आणि बी आपण 2 घेतलेला आहे. आता आपण व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू. म्हणजे ए चा क्यूब म्हणजे इथे ए किती आहे 200, 200चा इथे आपल्याला क्यूब काढायचा मायनस बी चा क्यूब 2 म्हणजे 2चा क्यूब घ्यावा लागेल आणि इथे मायनस 3 इंटू ए म्हणजे 200 इंटू बी म्हणजे 2 आणि मल्टिप्लायला हे ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे 200 मायनस 2. ओके, नेक्स्ट आता आपण सेकंड टर्म सॉल्व्ह करूया. 200चा आपल्याला क्यूब काढायचा आहे. मग 200चा क्यूब काढायचा आपल्याला माहिती आहे की आपण 200 3 टाइम मल्टिप्लाय करत असतो. मग याला आपण जे लास्ट 0 आहे ना हे 0 आपण काउंट करून इथे लिहून घ्यायचे. किती 0 येणार
2 + 2 + 2 6 0. इथे 6 0 आधी राईट करून घ्यायचे आहेत आणि 2 2 जा 4, 4 2 जा 8. ओके, म्हणजे 80 लाख इथे 200चा क्यूब आलेला आहे. मध्ये मायनस साईन द्यायचा आणि 2चा क्यूब काय येणार, 2 2 जा 4, 4 2 जा 8. इथे 8 घ्यायचं. आता ही टर्म आपल्याला सॉल्व्ह करायची आहे, तर इथे आपल्याला मल्टिप्लाय दिलेला आहे. मग 3 2 जा, इथे मायनस साईन घ्यायचं, 3 2 जा 6 आणि 2 0 उरलेले आहे म्हणून इथे 6ला 2 0 देऊन द्यायचे आणि मल्टिप्लायला 2 उरलेला आहे म्हणून 2 पण इथं लिहून घ्यायचा. मल्टिप्लाय, आता ब्रॅकेट सॉल्व्ह केला तर 200 - 2 198 आन्सर येणार. आता आपल्याला इथे ही मल्टिप्लिकेशन बाकी आहे म्हणून ही मल्टिप्लिकेशन राईट करून घ्यायची आहे. फर्स्ट टर्म ॲज इट इज -8 - 600 × 2. तर इथे आपण 2 6 चा 12 लिहून घेणार आणि हे जे 2 0 उरलेले आहे 2 0 ॲज इट इज राईट करणार आणि इथे मल्टिप्लिकेशन 198. आता इथे आपल्याला ॲज इट इज ही टर्म लिहून घ्यायची आहे. आता ह्या दोघांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. मग आपण मल्टिप्लिकेशन केली तर आन्सर येणार 2,37,600 आन्सर येणार. तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघायची आहे. आता आपल्याला ह्या दोन टर्मची मायनस करायची आहे आणि जे आन्सर येणार त्यामधून ही टर्म मायनस करायची आहे. जर आपण ह्याचे मायनस केली तर आन्सर येणार आहे 79,99,992. ओके, आता आपल्याला ह्या नंबरमधून मायनस करायचा आहे. तर ह्याची आपण मायनस केल्यानंतर मायनस येणार आहे 77,62,03,392. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2p - 1/2p³. इथे a हा 2p आहे, a = 2p आणि b = 1/2p. ओके, आता आपण ह्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार आहे. इथे आपल्याला a क्यूब घ्यायचा आहे म्हणजे 2pचा क्यूब घ्यायचा आहे मायनस bचा क्यूब म्हणजे 1/2pचा क्यूब. ओके, मायनस 3a किती आहे 2p म्हणजे इंटू 2p इंटू 1/2p म्हणजे इथे b घेतला आपण इंटू इन ब्रॅकेट 2p मायनस 1/2p. ओके, आता नेक्स्ट स्टेप सॉल्व करूया. 2p आपल्याला क्यूब काढायचा आहे. 2चा क्यूब काय येणार 8 येणार आणि pचा क्यूब p क्यूब येणार आहे मायनस इथे 1चा क्यूब 1च येईल आणि इथे 2pचा क्यूब इथे 8p क्यूब येणार आहे. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला 2 × 3 × 2p मल्टिप्लाय करायचं म्हणजे 6p येणार आहे आणि 6pला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर 6 1 जा 6 आणि हा p येणार आहे म्हणजे 6p/2p. ओके, म्हणजे आपण ह्या तिघांची मल्टिप्लिकेशन केली 3 × 2p × 1. ह्या तिघांची मल्टिप्लिकेशन केली तर 6p येणार आणि डिनॉमिनेटरमध्ये 2p हा ॲज इट इज राहणार आहे. आता इथे मल्टिप्लाय 2p - 1/2p ॲज इट इज लिहायचं आहे. आता इथे आपण ऑब्झर्वेशन केलं तर हा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमध्ये आहे म्हणजे डिव्हिजनमध्ये आहे. तर 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि इथे हा p आहे आणि हा p कट होईल म्हणजे आन्सरमध्ये काय येणार 3/1. 3/1 मीन्स व्हॉट, फक्त 3 म्हणजे 8p³ मायनस 1/8p³ मायनस इथे 3 घ्यायचा आहे मल्टिप्लाय 2p - 1/2p. आता हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट पूर्ण 3ला मल्टिप्लाय आहे म्हणून आपण तो ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार 1/8p³ ॲज इट इज घेणार आपण दोन्ही टर्म. आता या 3ने आपल्याला 2pला मल्टिप्लाय करायचं तर इथे 2pला प्लस साईन 3ला मायनस साईन डिफरंट साईन आहे तर इथं आपण मायनस घेणार आणि 3 × 2 6 आणि इथे p येणार आहे. आता इथे मायनस आहे इथे मायनस आहे मायनस मायनस साईन प्लस होईल आणि इथे 3 1 जा 3 येणार
कारण हा न्यूमरेटरमध्ये आहे मल्टिप्लाय. 3 1 जा 3 आणि खाली 2p ॲज इट इज राहणार आहे. आता आपलं हे फायनल आन्सर आलेलं आहे. तर फायनल आन्सर आपण हे पण राईट केलं तरी चालेल, पण आपण ऑरमध्ये आणखी एक आन्सर राईट करू शकतो. म्हणजे इथे जे सिम्पल फॉर्म आहे, सिम्पल जे नंबर आहेत ते नंबर आपण इथे आधी राईट करायचे आहे आणि फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आलेले जे नंबर्स आहेत ते आपण नंतर राईट करायचे. म्हणजे 8p³ मायनस, आता इथे सिम्पल फॉर्ममध्ये काय आहे 6p, म्हणून आपण इथे आधी 6p राईट करणार. आणि इथे बघा इथे p³ आहे आणि इथे p ला पॉवर 1 आहे, म्हणजे p ची जी पॉवर 1 आहे ती आपण आधी राईट करणार. म्हणजे प्लस 3 2p आणि p ची पॉवर 3 असलेली टर्म आपण नंतर राईट करणार. म्हणजे मायनस 1/8p³. ओके, आता आपण हे आन्सर राईट केलं आणि हे पण आन्सर राईट केलं तरी हे आन्सर दोन्हीही बरोबरच आहेत. नेक्स्ट आहे 7 एक्झाम्पल 1 - 1/a³. इथे आपल्याला a 1 आहे दिलेला आणि b = 1/a आहे. आता आपण व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया. इथे आपण a चा क्यूब आहे तर 1 चा क्यूब घ्यायचा आहे. 1³ मायनस b काय आहे 1/a, म्हणजे याचा क्यूब घ्यायचा आहे. मायनस 3 × 1 म्हणजे आपण 3 × a आहे तर 3 × 1 घेणार. इंटू b काय आहे 1/a. ओके, इंटू इन ब्रॅकेट a - b म्हणजे 1 - 1/a. नेक्स्ट आता 1 चा क्यूब काय येणार 1³ येणार. मायनस 1 चा क्यूब इथे पण 1³ आणि a चा क्यूब a³ येणार. मायनस आता आपल्याला ही टर्म मल्टिप्लिकेशनला घ्यायची आहे तर 3 × 1 3 येणार, 3 × 1 3 येणार. म्हणजे 3/a इंटू ब्रॅकेट 1 - 1/a. आता हे 1 ॲज इट इज 1/a³ ॲज इट इज. मायनस आता आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे. म्हणजे 3/a इंटू 1 - 1/a ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3/a इंटू 1 म्हणजे 3 1 जा इथे 3 येणार आणि इथे हा a येणार आणि साईन इथे मायनस राहणार आहे कारण 1 ला प्लस साईन आणि इथे मायनस साईन, म्हणून हे प्लस मायनस मायनस घेणार आहे. आता इथे मायनस साईन आहे, इथे मायनस आहे, म्हणून इथे प्लस साईन येणार आणि 3/a इंटू 1/a चा आपल्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे न्यूमरेटरचा मल्टिप्लाय 3 × 3 आणि डिनॉमिनेटर मल्टिप्लाय म्हणजे a × a चा स्क्वेअर. आता आपलं हे फायनल आन्सर आलेलं आहे. हे आन्सर पण आपण राईट केलं तरीही चालेल, पण आणखी याला जर आपण रिअरेंज करून लिहिलं तरीही आपला आन्सर राईट येणार आहे. म्हणजे इथे पॉवर जर आपण बघितल्या तर a ला 3 पॉवर आहे, इथे a ला 1 पॉवर आहे, इथे a ला स्क्वेअर आहे म्हणजे 2 पॉवर आहे. आपण पॉवरच्या अकॉर्डिंग हे राईट करणार. म्हणजे आपण 3/a ह्या साईडला राईट करणार आणि 3/a² आधी राईट करणार. 1 - 1/a³. आता इथे प्लस आहे इथे, म्हणून आपण इथे प्लस लिहिणार. 3/a². इथे मायनस आहे, मायनस 3/a. ओके, आपण पॉवरच्या अकॉर्डिंग हे राईट केलेलं आहे. a⁻³ a⁻2 आणि a⁻1 हे आपला फायनल आन्सर आहे. नेक्स्ट आहे 8 नंबर एक्झाम्पल x/3 - 3/x³. आता इथे आपण फर्स्ट ऑफ ऑल a फाइंड करून घ्यायचा आहे. x/3 आणि b दिलेला आहे 3/x. नंतर व्हॅल्यू पुटअप करायची आहे. म्हणजे a चा आपल्याला क्यूब काढायचा आहे. x/3 चा क्यूब आणि इथे मायनस b काय आहे 3/x. 3/x चा क्यूब काढायचा. मायनस 3 × a किती आहे 3x/3 इंटू b किती आहे 3/x इंटू इन ब्रॅकेट घ्यायचं आहे आपल्याला x/3 मायनस 3/x म्हणजे a - b घेतलेला आहे इथे आपण. ठीक आहे, आता इथे xचा आपण क्यूब काढला तर काय येणार x³ येणार आहे. डिनॉमिनेटरमध्ये आपण 3 चा क्यूब काढला तर इथे किती येणार 27. म्हणजे आपण मल्टिप्लाय 3 वेळा करतो ना, 3 × 3 9, 9 3 जा
27 येणार आहे. ओके, आता इथे पण 3चा क्यूब काय येणार 27 अपॉन एक्सचा क्यूब येणार आहे एक्स क्यूब मायनस आता ह्या टर्मचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा आता इथे आपल्याला x अपॉन 3 दिलेला आहे 3 अपॉन एक्स दिलेला आहे म्हणजे आपण या x सोबत हा x कट करू शकतो ह्या 3 सोबत हा 3 कट करू शकतो आणि इथे काय राहणार फक्त मग 3 इंटू एक्स अपॉन 3 मायनस 3 अपॉन एक्स. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे ॲज इट इज ही टर्म राईट करायची आहे एक्स क्यूब अपॉन 27 मायनस 27 अपॉन एक्स क्यूब मायनस आता आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आहे म्हणजे हा 3 ह्या टर्मला मल्टिप्लाय आहे एक्स अपॉन 3ला आणि हाच 3 दुसऱ्या टर्मला पण मल्टिप्लाय आहे 3 अपॉन एक्सला. ओके, म्हणजे इथे 3 इंटू एक्स 3x येणार आणि इथे 3 येणार आहे. आता इथे मायनस आहे इथे प्लस आहे म्हणून आपण इथे मायनस साईन लिहिलं. आता इथे मायनस इथे प्लस साईन येणार आहे आणि 3 3 जार 9 अपॉन एक्स येणार आहे. नेक्स्ट स्टेप आहे एक्स क्यूब अपॉन 27 मायनस 27 अपॉन एक्स क्यूब मायनस आता इथे 3 1 जार 3 येणार आणि हे कट होतील 3 1 जार 3 आणि हा एक्स ॲज इट इज राहणार आहे आणि प्लस 9 अपॉन एक्स राहील. आता जर आपण ऑरमध्ये याचं आन्सर लिहिलं तर कसं येणार आपण लिहिणार आहे एक्स क्यूब अपॉन 27 आता इथे आपल्याला मायनस एक्स घ्यायचा आहे मायनस एक्स प्लस 9 अपॉन एक्स मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. ओके, म्हणजे आपण हे पॉवरच्या अकॉर्डिंग राईट केलेलं आन्सर आहे. आपण हे आन्सरही राईट केलं तरी बरोबर येणार हे आन्सरही राईट केलं तरी बरोबर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 सिम्प्लिफाय. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 2a प्लस बी क्यूब मायनस 2a मायनस बी क्यूब. आता आपल्याला ह्यामध्ये दोन फॉर्म्युले यूज करायचे एक प्लसवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि यासाठी एक मायनसवाला फॉर्म्युला यूज करायचा आहे म्हणून आपण इथे एक प्लसवाला फॉर्म्युला यूज करणार आणि एक मायनसवाला फॉर्म्युला यूज करणार आहे. आता दोन्ही फॉर्म्युले हे सेमच आहेत फक्त इथे प्लस आहे तर इथे सर्व ठिकाणी प्लस येणार आहे आणि या फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे तर दोन्ही सर्व ठिकाणी मायनस येणार आहे. ओके, दोन्ही फॉर्म्युले सेम आहे फक्त साइन चेंज आहे म्हणून आता आपण हे फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग पुटअप करून घेऊया. आता इथे बघितलं आपण तर a काय आहे 2a आणि याच्यामध्ये पण a काय आहे 2a याच्यामध्ये b काय आहे b दिलेला आहे दोन्हीही इक्वेशनमध्ये. ओके, म्हणून इथे आपण राईट करून घेणार a इक्वल टू 2a अँड b इज इक्वल टू b. आता आपण या एवढ्या ब्रॅकेटसाठी हा फॉर्म्युला यूज करणार आहे a प्लस बी वाला आणि ह्या नेक्स्ट ब्रॅकेटसाठी a मायनस बी वाला फॉर्म्युला यूज करणार आहे म्हणून इथे व्हॅल्यू पुट करून घेऊ आपण 2aचा आपल्याला क्यूब घ्यायचा आहे कारण इथे आपल्याला क्यूब सांगितलेला आहे aचा म्हणून आपण 2aचा क्यूब घेणार प्लस b क्यूब प्लस 3a काय आहे म्हणजे a काय आहे इथे 2a मल्टिप्लाय b घ्यायचा आहे आणि मल्टिप्लिकेशन ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे 2a प्लस b. ओके, आता हा आपला वन ब्रॅकेट सॉल्व करून घेतलेला आहे म्हणजे व्हॅल्यू पुटअप करून घेतलेले आहे आपण एवढ्या ब्रॅकेटचा. आता इथे मध्ये आपल्याला मायनस साईन द्यायचा आहे आणि हा ब्रॅकेटमध्ये पण व्हॅल्यू पुटअप करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे इथे नेक्स्ट ब्रॅकेट काय येणार आहे सेम ॲज इट इज येणार आहे. इकडे फक्त इथे जिथे जिथे प्लस आहे तिथे तिथे मायनस साईन आपल्याला लिहायचा आहे म्हणजे काय येणार आहे 2aचा क्यूब मायनस bचा क्यूब मायनस 3 इंटू a म्हणजे 2a इंटू b इंटू इन ब्रॅकेट 2a मायनस b ब्रॅकेट क्लोज. ओके, बघा आता आपण इथे व्हॅल्यू पुटअप करून घेतलेला आहे. फर्स्ट ब्रॅकेटचा हा ब्रॅकेट आहे आणि सेकंड ब्रॅकेटचा हा ब्रॅकेट आपण पुटअप करून घेतलेला आहे व्हॅल्यू. आता आपण याला सॉल्व करूया. इन ब्रॅकेट 2a क्यूब म्हणजे 2चा क्यूब किती असणार आहे 2चा क्यूब 8 येत असतो माहिती आहे आपल्याला म्हणजे 8 इंटू a क्यूब प्लस bचा क्यूब b क्यूब प्लस आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे एवढी टर्म मल्टिप्लाय करायची आहे म्हणजे इथे 3 इंटू 2 इंटू b म्हणजे 3 इंटू 2 6 आणि हा a आणि हा इथे b येणार आहे मल्टिप्लायला. ओके, नेक्स्ट मल्टिप्लाय येणार आहे 2a प्लस b ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट मायनस साईन देऊया इथे मायनस आहे म्हणून मायनस साईन द्यायचा आहे
आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये पण ॲज इट इज सॉल्व करायचं आहे, फक्त इथे मायनसच्या ठिकाणी प्लसच्या ठिकाणी मायनस साईन येणार आहे. म्हणजे 2 इंटू एचा क्यूब म्हणजे 8a क्यूब येणार मायनस बी क्यूब मायनस, आता आपल्याला हे स्टेप सॉल्व करायची आहे म्हणजे 3 इंटू 2 6 आणि हा ए आणि हा बी इंटू ब्रॅकेट ॲज इट इज आपण राईट करणार. ओके, नेक्स्ट बघा आता नेक्स्ट स्टेप काय येणार आहे. आता ह्या ब्रॅकेटमध्ये काय राहिलेलं आहे, ही टर्म सॉल्व करायची राहिलेली आहे आणि या ब्रॅकेटमध्ये ही टर्म सॉल्व करायची राहिलेली आहे. म्हणजे आपल्याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. मग इन ब्रॅकेट 8a क्यूब ॲज इट इज प्लस बी क्यूब ॲज इट इज प्लस 6ab इंटू 2a म्हणजे 6ab याला 2a न मल्टिप्लाय करायचं म्हणजे नंबर काय इथे 6 इंटू 2 12 a इंटू a चा स्क्वेअर आणि हा b. ओके, आता या 6ab ने आपल्याला b ला मल्टिप्लाय करायचं. 6 म्हणजे इथे 6 आहे इथे 1 असतो म्हणजे काय येणार आहे प्लस इथे येणार आहे 6 इंटू हा a आणि b इंटू b चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता हा ब्रॅकेट आपल्याला ॲज इट इज सॉल्व करायचा आहे जसं आपण हा ब्रॅकेट सॉल्व केलेला आहे. 8a क्यूब ॲज इट इज मायनस b क्यूब ॲज इट इज मायनस आता 6ab इंटू 2a काय आन्सर येणार 6 टू जा 12 a इंटू a चा स्क्वेअर आणि इथे b येणार परत आता 6ab इंटू b म्हणजे आता साईन बघायचं आहे आपल्याला. इथे मायनस आहे इथे प्लस आहे, मायनस प्लस मायनस साईन इथे घेतलेली आहे. बट आता इथे मायनस इथे मायनस 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 साईन इथे प्लस घ्यायची आहे आणि इथे येणार आहे 6a आणि इथे b इंटू b चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप सॉल्व करायची आहे म्हणजे ब्रॅकेट ओपन करायची आहे. जेव्हा आपण ब्रॅकेट ओपन करणार तेव्हा ॲक्च्युली काय साईन असणार आहेत सर्व डिजिटला सर्व नंबरला ते आपल्याला समजेल. आता हा ब्रॅकेट आपण ॲज इट इज राईट करून घेणार आहे. ओके, आता इथे आपल्याला मायनस साईन द्यायचं आहे. मायनस साईन इथे यासाठी द्यायचं आहे की ह्या ब्रॅकेटच्या बाहेर साईन मायनस आहे. ब्रॅकेटच्या बाहेर साईन जर मायनस असेल तर ब्रॅकेटच्या आतमधील साईन हे चेंज होत असतात. म्हणजे आपण ह्या ब्रॅकेटला मायनसने मल्टिप्लाय करणार मायनस आणि इथे काय 8ला प्लस मायनस प्लस मायनस साईन येतं म्हणून इथे मायनस 8a क्यूब परत आता हा मायनस आणि हा मायनस 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 प्लस बी क्यूब आता हा मायनस आहे हा मायनस म्हणजे प्लस 12a स्क्वेअर बी हा मायनस आहे इथे आणि इथे प्लस आहे मायनस प्लस मायनस 6ab स्क्वेअर. ओके, आता ब्रॅकेट ओपन करून घेतले आपण म्हणजे आपल्याला साईन कळाले सर्व कोणते आहेत. आता इथे चेक केलं तर 8a क्यूब आणि इथे मायनस 8a क्यूब म्हणजे प्लस आणि मायनसवाला डिजिट हा कट होईल आणि इथे आणखी प्लस बी क्यूब आहे इथे प्लस आहे नंतर इथे प्लस 12a क्यूब आहे आणि बी आहे इथे पण प्लस आहे. पण आता इथे प्लस 6ab स्क्वेअर मायनस 6ab स्क्वेअर प्लस आणि मायनसवाला साईन कट होईल. राहिलं काय इथे बी क्यूब प्लस 12a स्क्वेअर बी नंतर इथे राहिलेला आहे बी क्यूब प्लस 12a स्क्वेअर बी. आता आपल्याला प्लस बी क्यूब ह्याची ॲडिशन करायची. आता इथे जे बी आहे तिथं 1 असतो आणि इथे पण 1 आहे 1 + 1 2b क्यूब प्लस इथे 12a स्क्वेअर बी या दोघांची ॲडिशन करायची 12 + 12 24a स्क्वेअर बी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड 3r - 2k क्यूब प्लस 3r प्लस 2k क्यूब. आता इथे आपल्याला दोन ब्रॅकेट दिलेले आहे दोन्ही ब्रॅकेटला आपल्याला मायनस आणि प्लस दिलेलं आहे म्हणून आपण दोन्ही फॉर्म्युले यूज करणार आहे मायनस आणि प्लसवाले. ओके, ज्या ब्रॅकेटला मायनस साईन आहे त्या ब्रॅकेटसाठी आपण मायनसवाला फॉर्म्युला यूज करणार आहे. ज्या ब्रॅकेटला प्लस साईन आहे त्या ब्रॅकेटसाठी आपण प्लसवाला फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, म्हणून आपण आता व्हॅल्यू पुटअप करूया. इथे मायनसवाला फॉर्म्युला म्हणजे आपण आधी a - b क्यूब वाला फॉर्म्युला यूज करणार आहे म्हणजे इथे आपल्याला
आपल्याला सांगितलं ए क्यूब. आता इथे ए काय आहे 3r, दोन्हीही ब्रॅकेटमध्ये ए हा 3r आहे म्हणून इथे राईट करायचं ए इक्वल टू 3r आणि बी काय आहे 2k. ओके, बी हा आपल्याला 2k घ्यायचा आहे. आता नेक्स्ट आपण व्हॅल्यू पुटअप करूया 3r क्यूब मायनस, कारण इथं मायनस आहे म्हणून आपण मायनसवाला ब्रॅकेट यूज करत आहे, मायनसवाला फॉर्म्युला यूज करत आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथे घेणार बी क्यूब म्हणजे बी काय आहे 2k क्यूब मायनस 3ab म्हणजे इंटू 3r इंटू 2k इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे a मायनस b म्हणजे 3r मायनस 2k ब्रॅकेट क्लोज. आता हा आपला एक ब्रॅकेट इथे रेडी झालेला आहे. आता नेक्स्ट ब्रॅकेटसाठी आपल्याला मध्ये काय घ्यायचं आहे प्लस साईन, कारण की ह्या ब्रॅकेटचा आन्सर हा एक ब्रॅकेट आलेला आहे. आता आपल्याला ह्या ब्रॅकेटचा आन्सर सॉल्व करायचं. इन ब्रॅकेट इथे ए क्यूब म्हणजे ए क्यूब काय आहे 3r क्यूब प्लस येणार, कारण आपण प्लसवाला ब्रॅकेट यूज करत आहे, प्लसवाला ब्रॅकेट सॉल्व करत आहे तर प्लसवालाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ओके, म्हणजे 2k क्यूब प्लस 3 इंटू 3r इंटू 2k इंटू a प्लस b म्हणजे 3r प्लस 2k. ठीक आहे, नेक्स्ट आता हा ब्रॅकेट आपण सॉल्व करून घेऊया. आधी 3r क्यूब म्हणजे किती येणार 3चा क्यूब काढायचा आहे तर 3 3 9 म्हणजे आपण क्यूब काढत असतो असा 3 3 9 आणि 9 3 27r आणि rचा काय येणार क्यूब r क्यूबच येणार आहे. नेक्स्ट आता मायनस 2k क्यूब, 2चा क्यूब 8 आहे आणि k चा क्यूब हा k क्यूबच येणार आहे मायनस. आता इथे आपल्याला ही टर्म सॉल्व करून घ्यायची आहे. 3 इंटू 3 9 9 इंटू 2 18 इथे r इथे k. ओके, मल्टिप्लाय हा ब्रॅकेट ॲज इट इज लिहिणार आपण स्मॉल ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करणार. इथे मध्ये प्लस साईन आहे, प्लस साईन द्यायचा आहे. इथे 3चा क्यूब काढायचा आहे म्हणजे 27, rचा क्यूब काय येणार r क्यूबच येणार आहे प्लस इथे 2k आहे म्हणजे 2चा क्यूब काढायचा आहे तर 8 येणार आणि k चा क्यूब k क्यूब. आता ही टर्म आपण सॉल्व करूया. प्लस 3 3 9 9 इंटू 2 18 हा r आणि हा k. आता इथे मल्टिप्लायला हा ब्रॅकेट ॲज इट इज लिहावं लागेल म्हणजे 3r प्लस 2k स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. ओके, आता आपण हे ब्रॅकेट सॉल्व करूया. बघा इथे 27r क्यूब आहे तर 27r क्यूब ॲज इट इज येणार आहे मायनस 8k क्यूब ॲज इट इज मायनस. आता हा 18rk पूर्ण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे म्हणून आपण 18rk इंटू 3r मल्टिप्लाय करणार. 18 3 54 आणि इथे r आहे इथे r आहे म्हणून r स्क्वेअर आणि इथे k आहे म्हणून k. नेक्स्ट आता इथे साईन बघा, इथे आपण मायनस दिलं कारण की इथे 18ला मायनस साईन आणि 3ला प्लस साईन, मायनस प्लस इथे मायनस साईन आणि इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस साईन घ्यायचं आहे. 18 इंटू 2 18 2 36 इथे r आहे r इथे k आहे तर आपल्याला k चा स्क्वेअर घ्यायचा आहे. k इंटू k k चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज प्लस 27r क्यूब प्लस 8k क्यूब हा ॲज इट इज राहणार आहे. आता आपल्याला 18rk इंटू 3r आणि मग नंतर 18rk इंटू 2k करायचं आहे. इथे आता आपण प्लस साईन घेणार 18 इंटू 3 54 आणि इथे r इथे r चा स्क्वेअर आणि इथे k. आता इथे प्लस घ्यायचा आहे 18 इंटू 2 36 इथे r आहे इथे k इंटू k स्क्वेअर असणार आहे ब्रॅकेट क्लोज. आता नेक्स्ट आपल्याला ब्रॅकेट ओपन करायचे आहेत म्हणजे ॲज इट इज 27r क्यूब
-8 क्यूब मायनस 54 आर स्क्वेअर के प्लस 36 आर के स्क्वेअर. आता इथे प्लस आहे तर ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे म्हणजे ब्रॅकेटच्या आतमधील कोणतेही साईन चेंज होणार नाही, म्हणून इथे आपण प्लस राहू द्यायचं आहे. 27 आर क्यूब प्लस 8 के क्यूब प्लस 54 आर स्क्वेअर के प्लस 36 आर के स्क्वेअर. ओके. आता इथे आपल्याला चेक करायचं आहे की जे सेम नंबर आहेत किंवा ज्याला सेम व्हॅरिएबल्स आहेत त्याला साईन डिफरंट असतील तर ते कॅन्सल होतील. म्हणजे इथे -8 केस क्यूब प्लस 8 केस क्यूब कॅन्सल आणि इथे -54 आर स्क्वेअर के प्लस 54 आर स्क्वेअर के हे कॅन्सल होतील आणि रिमेनिंग काय राहिलेलं आहे 27 आर क्यूब प्लस 36 आर स्क्वेअर प्लस 27 आर क्यूब प्लस 36 आर के स्क्वेअर. आता फायनल आन्सर आपल्याला आर क्यूब आणि आर क्यूब ह्या जे डिजिट आहे यांच्या डिजिटची आपल्याला ॲडिशन करायची. म्हणजे 27 आणि 27 7 प्लस 7 किती होणार 14 कॅरी 1 प्लस 2 3 मध्ये 2 ॲड केला 54 होणार आन्सर आणि इथे आर स्क्वेअर येणार. प्लस आता 36 इंटू 36 आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे 72 आर के स्क्वेअर. आता हे आन्सर आपण असं राईट केलं तरीही चालेल किंवा आपण इथे आरमध्ये पण आन्सर राईट करू शकतो. म्हणजे आपण इथे 54 आर स्क्वेअर प्लस 72 के स्क्वेअर आर अशा प्रकारे पण आन्सर राईट करू शकतो. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड नंबर 4a मायनस 3 क्यूब मायनस 4a प्लस 3 क्यूब. आता जो ब्रॅकेट मायनस आहे त्या ब्रॅकेटसाठी मायनस फॉर्म्युला यूज करायचा आहे, जो ब्रॅकेट प्लस आहे त्या ब्रॅकेटसाठी प्लस फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके. तर आता इथे 4a हा a आहे आणि b या ठिकाणी 3 आहे. आता इथे व्हॅल्यू पुटअप करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट ब्रॅकेट येणार आहे मायनसवाला म्हणून आपण मायनस साईन यूज करणार आहे त्या ब्रॅकेटसाठी. ओके. आता इथे 4a क्यूब मायनस 3 क्यूब मायनस 3 आपण हा फॉर्म्युल्यामधील घेतला इंटू 4a इंटू 3 इंटू हा इन ब्रॅकेटमध्ये a मायनस बी आहे म्हणजे a किती आहे 4a मायनस 3 घ्यावं लागेल 4a मायनस 3 आणि ब्रॅकेट क्लोज. म्हणजे एवढा हा ब्रॅकेट आहे. ह्या ब्रॅकेटचा आपण सिम्प्लिफिकेशन हा ब्रॅकेट केलेला आहे. आता मध्ये मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन द्यायचा आहे आणि इथे प्लस आहे तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे ॲज इट इज आन्सर येणार आहे. फक्त ह्या ब्रॅकेटमध्ये जे मायनस साईन आहे इकडे प्लस होतील. म्हणजे इथे येणार आहे 4a क्यूब प्लस 3 क्यूब प्लस 3 इंटू a इंटू बी म्हणजे 4a इंटू 3 ब्रॅकेट इथे ब्रॅकेटमध्ये येणार आहे 4a प्लस 3 म्हणजे a प्लस बी घेतला 4a प्लस 3 आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट आता आपण इथे 4चा क्यूब फाइंड करणार आहे. आपण क्यूब फाइंड करत असतो 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे 4 4 जा 16 आणि 16 4 जा 64 म्हणून इथे इन ब्रॅकेट 64 a चा क्यूब a क्यूब मायनस 3चा क्यूब येणार आहे 27 3 3 जार 9 9 3 जार 27. ओके. आता आपण ही स्टेप सॉल्व करणार आहे. 3 इंटू 4 12 आणि 12 इंटू 3 36 येणार आणि हा a इथे मल्टिप्लायला आहे म्हणून इथे मल्टिप्लायला येणार. इन ब्रॅकेट 4a मायनस 3 ॲज इट इज ब्रॅकेट क्लोज मायनस या ठिकाणी पण आपण ॲज इट इज सॉल्व करणार. 4चा आपण क्यूब काढलेला होता इथे 64 आला म्हणून आपण इथे पण 64 घेणार आणि a चा क्यूब a क्यूब प्लस साईन 3चा क्यूब 27 प्लस आता आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे. 3 4 जा 12 12 3 जा 36 आणि इथे a आहे तर इथे a लिहायचा इंटू इन ब्रॅकेट 4 प्लस 3 ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट स्टेप आता येणार आहे. बघा इथे आपल्याला बघायचं आहे की ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण काय सॉल्व करायचं राहिलेलं आहे तर हे मल्टिप्लाय करायचं राहिलं आणि या ब्रॅकेटमध्ये पण मल्टिप्लाय करायचं राहिलं होतं म्हणून आपण इथे आता 64a क्यूब ॲज इट इज मायनस 27. आता इथे साईन बघा काय येणार मायनस आहे आणि इथे प्लस आहे मायनस प्लस मायनस साईन
आणि 36a इंटू 4. तर 36a इंटू 4 आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची, म्हणजे 4 6 24, म्हणून इथे 4 येणार, इथे कॅरी 2 येणार. 4 3 12, 12मध्ये 2 ॲड केला तर 14, आणि इथे ए आहे, इथे ए आहे, ए इंटू ए स्क्वेअर. आता इथे बघा मायनस साईन, इथे मायनस साईन, मायनस मायनस काय येणार, प्लस येणार, म्हणजे इथे साईन प्लस घेऊया. आता 36a इंटू 3 करायचा, 3 6 18, कॅरी 1, 3 3 9, 9मध्ये 1 मिळवला तर 10 येणार आहे, आणि इथे ए येणार आहे. ओके, ब्रॅकेट क्लोज, मायनस साईन. आता नेक्स्ट ब्रॅकेट सॉल्व करूया. 64a क्यूब प्लस 27. आता इथे जसं आपण सॉल्व केलं होतं सेम ॲज इट इज आपल्याला इकडे सॉल्व करायचं आहे, फक्त साईन चेंज होतील. इथे आपल्याला प्लस घ्यायचं आहे. 36a इंटू 4a काय होणार, 144a स्क्वेअर, प्लस इथे दोन्ही डिजिटला प्लस साईन आहे दोन्ही नंबरला, म्हणून आपण इथं प्लस घेतलेला आहे. 36 इंटू 3 108, आणि इथे ए ब्रॅकेट क्लोज. आता आपल्याला ब्रॅकेट ओपन करायची आहे. इथे आपण 64a क्यूब मायनस 27 मायनस 144a क्यूब प्लस 108a. आता या ब्रॅकेटला आपल्याला ओपन करायचं आहे, तर ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे. जेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असतं तेव्हा ब्रॅकेटच्या आतमधील साईन चेंज होतात, म्हणजे 64 हा प्लस आहे तर मायनस येईल 64a क्यूब. आता इथे मायनस, इथे प्लस, प्लस मायनस मायनस 27, प्लस मायनस मायनस 144a स्क्वेअर, प्लस मायनस मायनस 108a. ओके, आता यामध्ये आपण बघणार आहे सेम व्हेरिएबल असणारे नंबर हे आपण कट करणार आहे. इथे प्लस 64a क्यूब आहे, इथे मायनस 64a क्यूब आहे, म्हणजे हे कट होतील. आणि इथे प्लस 100a आहे, इथे मायनस 100a आहे, म्हणजे पण कट होतील. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, जे पण काही नंबर्स उरलेले आहेत त्या नंबर्सचे आपल्याला ॲडिशन करायची. आता इथे मायनस 27 आहे, इथे मायनस 27 आहे, मायनस 27 मायनस 27 म्हणजे यांची प्लस करायची आहे. 27 इंटू 7 किती होणार, 54, आणि मायनस मायनस इथे साईन पण मायनस येणार आहे. ठीक आहे, आता इथे मायनस 144 मायनस 144 म्हणजे काय येणार, 288, कारण मायनस मायनस प्लस करायची असते आणि 1 डिजिटचं साईन द्यायचं आहे आपल्याला. इथे हा 1 डिजिट साईन आपण मायनस देणार आहे. ए स्क्वेअर ॲज इट इज राहणार. आता हे आन्सर आपण असं पण राईट केलं ऑरमध्ये तरीही चालेल, की आपण आधी मायनस 288 ए स्क्वेअर मायनस 54 दोन्ही प्रकारे राईट केलं तरी चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4 नंबर 5x मायनस 7y क्यूब प्लस 5x प्लस 7y क्यूब. आता जे आपल्याला मायनस ब्रॅकेट दिलेलं आहे त्यासाठी मायनस फॉर्म्युला यूज करायचा, प्लस ब्रॅकेट दिलेलं आहे त्यासाठी प्लस फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग या ठिकाणी आपला ए आहे 5x आणि बी आहे 7y. व्हॅल्यू पुटअप करूया. आता आपण फर्स्ट ब्रॅकेट मायनसवाला आहे म्हणून मायनसवाला साईन फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. आता इथे 5x क्यूब घेणार, कारण की इथे आपल्याला ए क्यूब घ्यायचं सांगितलेलं आहे. ए काय आहे आपला 5x. आता या ठिकाणी मायनस 7y क्यूब आणि इथे 3ab म्हणजे मायनस 3 इंटू ए म्हणजे ए काय आहे 5x म्हणून इथे 5x इंटू बी, बी काय आहे 7y म्हणून 7y, आणि ब्रॅकेटला पण मल्टिप्लाय आहे तर ब्रॅकेटमध्ये काय आहे 5x मायनस 7y ब्रॅकेट क्लोज. ओके, म्हणजे आपण काय केलेलं आहे, पूर्णचा पूर्ण हा जो ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटच्या अकॉर्डिंग सॉल्व केलेला आहे. आता ह्या ब्रॅकेटला पण सेम आपण ॲज इट इज सॉल्व करू. मध्ये प्लस साईन आहे तर प्लस साईन द्यायचं आहे. इन ब्रॅकेट 5x क्यूब, आता इथे प्लस आहे म्हणून प्लस साईन घ्यायचं. आता बी काय आहे इथे 7y क्यूब प्लस 3 इंटू ए म्हणजे 5x इंटू 7y इंटू इन ब्रॅकेट 5x प्लस 7y ब्रॅकेट क्लोज. आता नेक्स्ट आपण 5चा क्यूब काढणार आहे. 5चा क्यूब काढताना आपल्याला 5 इंटू 5 करायचा असतो, म्हणजेच 125 आन्सर येणार आहे 5 क्यूब.
आणि एक्सचा क्यूब एक्स क्यूब मायनस 7चा क्यूब. आता इथे 7 × 7 × 7 करायचं आहे. तर 7 × 7 49. 49 × 7 करूया. 7 9 जा 63. 3 इथे 6 कॅरी. 7 4 जा 28. 28 मध्ये आपण 6 ॲड केलं तर 34. म्हणजे आन्सर येणार आहे 343y³. ओके. आता आपल्याला ही स्टेप सॉल्व्ह करायची आहे, म्हणजे ही टर्म आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे. 3 × 5x × 7y. 3 × 5. 3 5 जा 15. 15 7 जा 105. x आहे आणि इथे y आहे. आता मल्टिप्लायला हा ब्रॅकेट आपण ॲज इट इज राईट करणार आहे. इथे ब्रॅकेट क्लोज प्लस या ठिकाणी पण हा ब्रॅकेट ॲज इट इज आपण जसा हा सॉल्व्ह केला तसं सॉल्व्ह करू. 5चा क्यूब 125. एक्सचा क्यूब एक्स क्यूब प्लस 7चा क्यूब आपण इथे काढून बघितला होता बघा 343. म्हणून आपण 343 आणि y³. नेक्स्ट आता आपल्याला ही टर्म सॉल्व्ह करायची, म्हणजे 3 5 जा 15. 15 7 जा 105. हा x आणि हा y इंटू हा ब्रॅकेट ॲज इट इज आपण इथे राईट करणार प्लस 7y ब्रॅकेट क्लोज. आता हा ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करू. या ब्रॅकेटमध्ये फक्त मल्टिप्लिकेशन रिमेन आहे आणि या ब्रॅकेटमध्ये पण मल्टिप्लाय रिमेन आहे. मग इथे काय येणार आहे 125x³ मायनस 343y³. आता इथे मायनस साईन आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस मायनस साईन द्यावं लागणार. 105 × 5 बघा 5 5 जा 25. इथे 5 आणि इथे कॅरी येणार 2. 5 0 जा 0. 0 + 2 2. 5 1 जा 5. ओके. आता इथे x आहे, इथे x आहे, म्हणून x² आणि हा रिमेनिंग y. आता इथे मायनस आणि मायनस 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 प्लस साईन येईल. आता इथे 105xy × 7y घ्यायचं आहे. तर आपण 7 × 105 मल्टिप्लाय करणार. 7 5 जा 35. 35 जा इथे 5 आणि इथे कॅरी 3. 7 0 जा 0. 0 मध्ये 3 ॲड केला 3. 7 1 जा 7 आणि इथे काय आहे x, म्हणून आपण इथे x राईट करणार. y आहे इथे मल्टिप्लाय आणि इथे y आहे. y × y y². ओके. ब्रॅकेट आपण क्लोज करून घेणार. नेक्स्ट आता ही ब्रॅकेट ॲज इट इज सॉल्व्ह करणार. 125x³ प्लस 343y³ प्लस इथे पण जसं आपण मल्टिप्लिकेशन केलं होतं 105xy × 5x सेम ॲज इट इज इथे आहे. म्हणून काय आन्सर आलेला आहे 525x²y. आता इथे प्लस साईन घेऊ आपण, कारण दोन्हीही नंबरला प्लस साईन आहे. आता 105xy × 7y इथे आपण मल्टिप्लाय केलं होतं तर 735, म्हणून 735xy² ब्रॅकेट क्लोज. आता आपण हे ब्रॅकेट ओपन करूया. ओके. 125x³ मायनस 343y³ मायनस 525x² प्लस 735xy. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन आहे, म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये कोणतेही साईन हे चेंज होतील नाही, म्हणून इथे 125 प्लस येईल प्लस 343y³ प्लस ॲज इट इज आपल्याला ही स्टेप राईट करायची आहे. ओके. आता ब्रॅकेट ओपन केल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की मायनस प्लस साईन सेम डिजिट कट होणार आहे. ओके. तर इथे 125x³ आहे, इथे प्लस आहे, इथे पण प्लस आहे, हा कट होणार नाही. इथे मायनस 343 आहे, इथे प्लस 343y³, म्हणजे हे काय कट होईल बघा. इथे मायनस 525x²y, इथे प्लस 525x²y, मायनस आणि प्लस हे कट होतील. आता बघा इथे रिमेनिंग काय आहे 125x³ इथे प्लस 735xy² पाहिजे इथे, आणि इथे
काय रिमेन आहे आणखी 125x³ आणि हा नंबर 735xy. आता आपल्याला सेम व्हेरिएबलची ॲडिशन करायची. x³ आहे म्हणून 125 ॲडिशनला येईल म्हणजे 5 + 5 10 कॅरी 1, 2 + 2 4 + 1 5 आणि 1 + 1 2 आणि x³ ॲज इट इज प्लस आता आपल्याला 735 आणि 735 ची ॲडिशन करायची. 5 + 5 10 कॅरी आला 1, 3 + 3 6, 6 + 1 7, 7 + 7 14 म्हणजे 1470 xy² ॲज इट इज. ओके, आता ही स्टेप आपण ॲज इट इज अशी पण लिहिली तरीही चालेल किंवा आन्सर तुम्ही असं पण लिहू शकता की हा x² जो आहे x² नंतर घ्यायचा आणि x जो पॉवर 1 आहे तो आधी घ्यायचा म्हणजे 1470 xy² प्लस 250 x². आता या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट 5.3 कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला प्रॅक्टिस सेट पूर्णपणे समजला असेल. एनी डिफिकल्टी असेल तुम्हाला काही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. ते पण आपण सॉल्व करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.